ते आपण पेज लेआउट हा ऑप्शन आपण समजून घेणार आहे. त्यासाठी आपण हा पूर्ण डाटा जो आहे तो त्याला आपण टेबलमध्ये कन्वर्ट करून घेणार. टेबलमध्ये कन्वर्ट करून घेतल्यानंतर आपण इथं त्याच्या डिझाईन ऑप्शन थीम ऑप्शन यूज करणार. म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारचं काय करू शकता तुम्ही, इथं थीम असं चेंजेस करू शकता. जर तुम्हाला जर कलर चेंजेस करायचं असेल तर कलर पण चेंजेस करू शकता. तसं आपल्याला जर याचं फॉन्ट चेंज करायचं असेल तर आपण इथं वेगवेगळ्या प्रकारचे याचं काय करू शकतो, इथं फॉन्ट असं चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये असा टाईप. तसं पुढचा ऑप्शन आहे मार्जिन. त्यासाठी आपण यू टॅबमध्ये गेल्यानंतर पेज लेआउट हा ऑप्शन इथं सर्व समजून घेणार. आता याच्यानंतर आपण इथं बघू शकता की याची जी मार्जिन आहे ते जे एवढ्या कॉलम पर्यंत आहे. त्यासाठी आपण इथं वेगवेगळ्या प्रकारचे मार्जिनचे ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये जर आपण या मार्जिनला जर वाईट जर केला तर इथं तुमचं काय झालेलं मार्जिन इथं कमी झालेली आहे. जर हा ऑप्शन जर तुम्ही नॅरो जर केला तर तुमची मार्जिन काय झालेली तर वाढलेली आहे. जर तुम्हाला नॉर्मल जर मार्जिन करायचं असेल तर तुम्ही काय करणार, नॉर्मल ऑप्शनला सिलेक्ट करून घेणार. तसंच हा तुमचा पेज आहे, तुम्हाला हा सध्या तो पोर्ट्रेट आहे. जर तुम्हाला तो लँडस्केप जर पाहिजे असेल तर इथून आपण काय करू शकता, इथं लँडस्केप आपण असं पेज करू शकतो. पोर्ट्रेट जर करायचं असेल तर इथं पोर्ट्रेट करू शकतो. आता जर आपल्याला जर या पेजची जर आता या व्यतिरिक्त दुसऱ्या पेज जर तुम्हाला हवा असेल साईज तर इथून तुम्ही काय करू शकता, पेजची साईज इथून असं तुम्ही कमी जास्त इथून तुम्ही करू शकता. तर आपण इथं नॉर्मल अगोदर ज्याला आपण A4 हा पेज म्हणते त्याला सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे सेट प्रिंट एरिया. हा सर्वात कामाचा ऑप्शन आहे की आपल्याला फक्त पर्टिक्युलर एरियाचं जर आपल्याला प्रिंट काढायचं असेल तर आपण काय करणार, इथं सेट प्रिंट एरिया घेणार. जसं मला 3 ते 6 एवढा एरिया जो दिसतोय एवढ्या एरियाची मला फक्त प्रिंट काढायची. मी याला काय करणार, इथं सिलेक्ट करणार आणि त्याला काय करणार, इथं सेट प्रिंट एरिया करणार आणि कंट्रोल P करून घेणार. म्हणजे आपण इथं बघू शकता की तेवढ्याच एरियाची आपल्या समोर काय आलेली तर प्रिंट आलेली. जर नॉर्मल जर करायचं असेल तर आपण काय करणार, इथून त्याला क्लिअर प्रिंट एरिया करणार. याच्यानंतर ब्रेक्स. जर आपल्याला जर पेजचं जर डिवाइड करायचं असेल, जसं मला हा 5 नंबरच्या पासून जो पुढचा पेज आहे तर पुढच्या पेजवर पाहिजे. समजा 1 ते 5 या पेजवरती एंट्री पाहिजे आणि 5च्या पुढे जी एंट्री आहे ते मला सेकंड पेजवर पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, इथे येणार आणि त्याला इन्सर्ट पेज ब्रेक करणार. आता आपण बघू शकता की हा जो पेज आहे याच्यावरती 1 ते 4 एंट्री आहे आणि अगोदरची जी राहिलेली एंट्री ती दुसऱ्या पेजवर. अशा प्रकारे आपण ते काय करू शकतो, पेज डिवाइड करू शकतो. तर हे अगोदर सारखं करायचं असतं तर आपण इथून त्याला रिमूव्ह पेज ब्रेक करणार. याच्यानंतर बॅकग्राऊंड आहे. जर तुम्हाला एखादा पेज याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा बॅकग्राऊंड जर हवा असेल समजा पिक्चरचा तर तुम्ही काय करू शकता, इथून जसं आपण हा पिक्चर घेतला तर आपण काय करू शकतो, अशा प्रकारे काय करू शकतो, हा बॅकग्राऊंड इथं आपण असं यूज करू शकतो या टाईपमध्ये. जर नको असेल तर इथून तुम्ही डिलीट बॅकग्राऊंड करू शकता. आता याच्यानंतर आता याला मी नॉर्मल करून घेणार. इथं यू टाईपमध्ये गेल्यानंतर आता याला मी काय करतो, अगोदर त्याला सेट प्रिंट एरियामध्ये पहिला पेजमध्ये डिवाइड करतो आणि इन्सर्ट पेज ब्रेक करतो. आपण जर कंट्रोल P जर केला तर इथं हा अगोदरच्या पेजमध्ये आपल्याला हा टायटल दिसतोय. समजा जो आपल्याला जो टायटल पाहिजे ना तो अगोदरच्या पेजवर दिसतोय. जर सेकंड पेजवर जर गेला तर आपल्याला हा टायटल दिसत नाही. जर हा जर टायटल तर तुम्हाला जर सेकंड पेजवर बी हवा असेल तर काय करणार, आपण इथे एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये प्रिंट टायटल. प्रिंट टायटलला आपण सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर तुम्हाला जो टायटल कुठं पाहिजे तो आपल्याला रो टू रिपीट टॉप एवढा एरिया पाहिजे, तो एरिया सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर आपण काय करणार, त्याला ओके सिलेक्ट करून घेणार आणि कंट्रोल P करणार. म्हणजे आपण बघू शकता की हा जो टायटल आहे तुमचा दिसतोय तर हा या साईडला पण आहे आणि पुढच्या पेजवर पण आपल्याला हा टायटल इथं दिसतोय. याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे विथ आणि हाईट. आपण उदाहरणार्थ बघितलं गेलं तर आपण हा डाटा अगोदर त्याच्यानंतर आपण विथ आणि हाईट हा ऑप्शन इथे समजून घेणार आहे. जर आपण जर कंट्रोल P जर केला तर आपल्याला फक्त या एका पेजमध्ये फक्त 8च कॉलम दिसत आहेत. आपल्याला पुढील कॉलम जे आहे ते सेकंड पेजवर गेलेले. समजा ते जर डाटा आपल्याला एकाच पेजवर पाहिजे असेल तर आपण काय करणार, विथ जे दिसतंय ना त्याला आपण काय करणार, 1 पेज करणार आणि कंट्रोल P करणार. म्हणजे आपण बघू शकता की पूर्ण डाटा जो आहे तो आपल्याला एका पेजवर द्यावा.
सेम तसंच आपल्याला जर याच्यासाठी जर पाहिजे असेल हाईटसाठी तर आपण इथून पण काय करू शकतो, वन पेज करू शकतो. म्हणजे हा पूर्ण डाटा तुमचा हाईट आणि विथ दोन्ही पण काय झालेले तर मॅच झालेले या टाईपमध्ये. याच्यानंतर ग्रेड लाईन आहे. जर तुम्हाला जर एक ग्रेड लाईन जर प्रिंटमध्ये हवं असेल तर इथून काय करू शकता तुम्ही, कंट्रोल पी जर केलं तुम्ही प्रिंटला याला सिलेक्ट केलं तर तुमची ग्रेड लाईन जी आहे तुम्हाला आता प्रिंटमध्ये दिसणार. सर तर तुम्हाला जर हेडिंग जर तुम्हाला प्रिंटमध्ये हवं असेल तर इथून तुम्ही काय करू शकता, प्रिंट पण मध्ये पण हेडिंग इथं घेऊ शकता, एबीसीडी या टाईपमध्ये. असा टाईपमध्ये ते ऑप्शन आपण इथं यूज करू शकतो. इथं आपला हा पेज लेआउट हा ऑप्शन इथं संपला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी टाईप करा नेक्स्ट पार्ट. धन्यवाद.